नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार म्हणून वर्णी लागली आणि अख्ख्या महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू झाली की आता संतोष देशमुख प्रकरणाचं काय होईल. सगळीकडे हीच चर्चा सुरू आहे, कारण मुळातच उज्ज्वल निकम हे संतोष देशमुख या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून कामकाज पाहतात. 9 सुनावण्या देखील पार पडलेल्या आहेत. येत्या 10व्या सुनावणीला म्हणजे 22 जुलै रोजी वाल्मिक कराड याला मकोकातून दोषमुक्त करायचा का नाही या अर्जावर निर्णय होणार. त्याच पार्श्वभूमीवर उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार म्हणून वर्णी लागल्यानंतर आता संतोष देशमुख खून खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम काम पाहणार का नाही, ते ही केस लढू शकतात का नाही, या सगळ्याच प्रश्नांचा उहापोह सुरू झाला. आणि मग मात्र महाराष्ट्रात वेगवेगळे कायदे तज्ञ, विविध सामाजिक संघटना, विविध सामाजिक कार्यकर्ते, पक्षीय नेते, पत्रकार माध्यम या सगळ्यांमध्ये ही चर्चा सुरू झाली. अर्थात त्यानंतर उज्ज्वल निकम यांनी स्वतःहून एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये संतोष देशमुख यांच्या खून खटल्याविषयीचा देखील विषय निघाला. त्यावर त्यांनी काय उत्तर दिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, ज्यांनी स्वतःहून या केसमध्ये उज्ज्वल निकम यांना अपॉइंट केलं जावं, विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती केली जावी अशी मागणी केली होती आणि त्यांची नियुक्तीही मुख्यमंत्र्यांनी केली. त्यावर धनंजय देशमुख यांचं आणि उज्ज्वल निकम यांचं काही बोलणं झालं का, त्यात उज्ज्वल निकम यांनी धनंजय देशमुख यांना काय सांगितलं, या सगळ्याच प्रश्नांची उत्तर देणार हे लाईव्ह. अर्थातच ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना धनंजय देशमुख यांचा फोन, खासदार उज्ज्वल निकम केस लढणार. आता या प्रश्नांची उत्तरं अर्थातच या लाईव्ह मध्ये तुम्हाला मिळणार आहेत. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, आज सकाळी सकाळी ही बातमी येऊन धडकली की उज्ज्वल निकम जे भाजपकडून 2024 मध्ये लोकसभेची निवडणूक लढले होते, पण काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याकडून त्यांना पराभूत व्हावं लागलं. पूनम महाजन यांचं तिकीट कापून भाजपनं त्यावेळी उज्ज्वल निकम यांना तिकीट दिलं होतं, यांना उमेदवारी दिली होती. आणि त्यानंतर उज्ज्वल निकम यांनी आपल्या विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा देखील दिला होता, पण त्यांचा पराभव झाला. ते भले त्या भाजपमध्ये प्रवेश करते झाले असले तरी देखील भाजपनं लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून फेर नियुक्ती केली होती. त्याला काँग्रेसनं प्रचंड प्रमाणात विरोध केला. यानंतर उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली ती संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये 25 फेब्रुवारी 2025 ला विशेष सरकारी वकील म्हणून आणि त्यांच्या सोबत त्यांचे सहाय्यक म्हणून, असिस्टंट म्हणून बीडचे वकील बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. 12 मार्च रोजी या खटल्याचं कामकाज सुरू झालं. पहिला खटला केजच्या न्यायालयात पार पडला. पहिली सुनावणी केजच्या न्यायालयात पार पडली. नंतर पुढच्या सगळ्या सुनावण्या अर्थातच सरकारी वकिलांनी केलेल्या विनंतीनुसार हा खटला बीड जिल्हा सत्र न्यायालयात म्हणजेच बीडच्या विशेष मकोका न्यायालयात वर्ग करण्यात आला. आणि तिथून ज्या सुनावण्या सुरू झाल्या त्या अगदी कालपर्यंत म्हणजे 7 जुलैपर्यंत या सगळ्या 9 सुनावण्या पार पडलेल्या आहेत. आणि आता खरं तर विशेष सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे 22 जुलैला वाल्मिक कराड यानं मला मकोकातून दोषमुक्त करा असा जो अर्ज केला आहे, त्या अर्जावर म्हणजे डिस्चार्ज ऍप्लिकेशनवर निर्णय होणार आहे. त्यामुळं त्याच अनुषंगानं जर विचार केला तर मग आता उज्ज्वल निकम हे जर राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार झाले, मग आता ते ही केस लढू शकणार का, त्यांना ही केस कायद्यानं लढवता येऊ शकते का. एकीकडे ते राज्यसभा खासदार जर झाले असतील तर मग ते विशेष सरकारी वकील म्हणून एका खटल्यात कामकाज करू शकतात का. महत्वाचा मुद्दा म्हणजे एकतर त्यांना जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला
तेव्हा त्यांनी जे उत्तर दिले ते फार महत्वाचं होतं. त्यांनी असं म्हटलं की मी यावरती अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाहीये. एकतर मला किती वेळ मिळेल, राज्यसभेचं कामकाज कसं असतं, या सगळ्याच गोष्टींचा विचार करावा लागेल. मी त्या ठिकाणी नवखा आहे. शिवाय काही ट्रायल आर्ग्युमेंट स्टेजवर आहेत, काही ट्रायलचं आर्ग्युमेंट होणं बाकी आहे, तर काही ट्रायलमध्ये एव्हिडन्सेस यायचे आहेत. त्यामुळं मला यावर विचार करायला वेळ हवा आहे, अशी प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी दिली. त्यांनी थेट संतोष देशमुख केस लढणार की नाही लढणार असं स्पष्ट केलेलं नाहीये, पण त्यांनी हे क्लिअर केलेलं आहे. दुसरी गोष्ट, उज्ज्वल निकम आता सध्या महाराष्ट्रात एकूण 6 केसेसमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहत आहेत. 25 फेब्रुवारी 2025 मध्ये रोजी विधी व न्याय विभागाकडून त्यांना संतोष देशमुख खून खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्यात आलं आणि त्यांना व्यावसायिक फी जी काही देण्यात येण्याचं प्रयोजन आहे त्यामध्ये प्रतिदिन परिणामकारक सुनावणी फी 1.5 लाख रुपये आणि प्रति तास विचार विनिमय फी ही 50,000 रुपये अशा नियुक्तीवर त्यांना त्या ठिकाणी नेमण्यात आलं. हे फक्त संतोष देशमुख खून खटल्या संदर्भात मी म्हणतो. इतरही 5 केसेसमध्ये ते विशेष सरकारी वकील म्हणून कामकाज पाहत आहेत. त्यामध्ये राहुरी पोलीस स्टेशन अहिल्यानगर, भडगाव पोलीस स्टेशन जळगाव, शिळडायघर पोलीस स्टेशन, उरण पोलीस स्टेशन नवी मुंबई आणि विमानतळ पोलीस स्टेशन पुणे या 5 खटल्यांमध्ये देखील ते विशेष सरकारी वकील आहेत. आणि या ठिकाणी प्रतिदिन परिणामकारक फी 1 लाख रुपये आहे म्हणजे सुनावणी फी आणि प्रति तास विचार विनिमय फी 25,000 रुपये. आता यावरूनच असा एक नवीनच वाद सुरू झालाय की हे ऑफिस ऑफ प्रॉफिट नाही का? म्हणजे एकीकडे तुम्ही राज्यसभा खासदार म्हणून कामकाज करणार आहात, पाहणार आहात, शिवाय दुसरीकडे तुम्ही सरकारी भत्ते, सरकारी मानधन देखील मिळवणार आहात. त्यामुळे लाभाचं पद ऑफिस ऑफ प्रॉफिट यावरून जर विचार केला तर संतोष देशमुख केस त्यांना सोडावी लागू शकते अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली. टॉप न्यूज मराठीने या संदर्भामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ कायदेतज्ञ मिलिंद पवार यांच्याशी देखील संवाद साधला. त्यावर त्यांनी बार काउन्सिल ऑफ ऍक्ट 1959 नुसार जो काही कायदा आहे त्यानुसार असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जे पगारी आहेत किंवा शॉप ऍक्ट लायसन्सचा भाग असेल किंवा व्यवसाय असेल तर अशा गोष्टी वकील करू शकणार नाहीत. पण अशी कुठे कायद्यात तरतूद नाहीये की ज्या ठिकाणी ते राज्यसभा खासदार किंवा आमदार असतील, मंत्री असतील, पण एखादी केस लढू शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी हा सरकारी भत्त्याचा विषय किंवा पगाराचा विषय नसून हा मानधनाचा विषय, त्यांना स्पेशल अपॉइंट म्हणून त्या ठिकाणी विशेष सरकारी वकील नेमण्यात आलेला आहे असं मिलिंद पवार यांनी स्पष्ट केलं. अर्थात या सगळ्या गोष्टींवर नंतर आम्ही थेट धनंजय देशमुख यांच्याशी देखील संवाद साधला. आता धनंजय देशमुख यांचं जे म्हणणं आहे त्यानुसार धनंजय देशमुखांनी स्पष्टपणे सांगितलं की मी त्यांना स्वतःहून फोन केला, अभिनंदन देखील त्यांचं केलं, कारण की त्यांनाच आम्ही स्वतःहून या केसमध्ये अपॉइंट केलं जावं असं आम्ही राज्य सरकारकडे मागणी केली होती आणि त्या मागणीनुसार त्यांची अपॉइंटमेंट देखील झाली होती. आणि यामध्ये जे काही आता धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे त्यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी संतोष देशमुख खून प्रकरणाच्या या सगळ्या कामकाजावर काहीही परिणाम होणार नाही असं स्वतःहून मला या ठिकाणी उज्ज्वल निकम यांनी सांगितल्याचं धनंजय देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केलं. इतकंच नव्हे तर या सगळ्या प्रकरणात त्यांनी कोणताही वेगळा निर्णय घेतलेला नाहीये. ते केस लढतील अशी पूर्णपणे खात्री आहे असं स्वतः धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केलं. त्यांना देखील या संदर्भात अनेकांचे फोन गेले की बाबा आता काय होणार, संतोष देशमुख खून खटल्याचा पीक आवरला आलेला आहे, अगदी आता 2-3 सुनावण्यांनंतर या ठिकाणी फास्ट ट्रॅक मध्ये देखील केस जाऊ शकते किंवा आरोपींवर चार्ज फ्रेम केले जाऊ शकतात. तर अशा वेळी जर संतोष देशमुख खून खटल्यातून उज्ज्वल निकम बाहेर पडले तर या ठिकाणी केसवर परिणाम होऊ शकतो. पण त्यावर धनंजय देशमुख असे म्हणाले की खात्री बाळगा, मी स्वतःहून त्यांना फोन केलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझ्या कोणत्याही इतर कामकाजावर याचा काहीही परिणाम होणार नाही असं त्यांनी धनंजय देशमुख यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये
स्वतः उज्ज्वल निकम नैतिकदृष्ट्या कोणता निर्णय घेतात हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण की तुम्ही राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार झालेला आहात, त्यामुळे तुम्हाला तिकडेही वेळ द्यावा लागेल. कार्यबाहुल्य तुमचं वाढणार आहे. अशा वेळी दिल्ली वारी, इकडे बीड वारी या सगळ्यांमध्ये त्या केसच्या तारखांचा देखील काही इश्यू निर्माण होऊ शकतो. अशा वेळी त्यांचं एक वाक्य अत्यंत महत्वाचं आहे उज्ज्वल निकम यांचं. त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझ्यामुळे कुठल्याही खटल्याला विलंब लागू नये याची दक्षता मी नक्की घेईन आणि त्यानुसारच मी निर्णय घेईन. त्यामुळे अजूनही त्यांनी हे क्लिअर केलेलं नाहीये की मी कोणती केस लढणार आहे किंवा कोणती केस सोडणार आहे. पण त्यांना हे नक्की ठाऊक आहे की महाराष्ट्रातल्या जनतेनं ज्या प्रकरणामध्ये आउटरेज केला होता, जे प्रकरण इतकं सेन्सिटिव्ह बनलं होतं, त्याच प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारनं माझी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. त्यामुळे अशावेळी नैतिकदृष्ट्या ही केस जर एखादं पद मला संविधानिक उपभोगावं लागणार आहे किंवा ते सांभाळावं लागणार आहे, ती जबाबदारी पार पाडावी लागणार असेल, तर अशा वेळी ही जी जबाबदारी आहे, जी महाराष्ट्राच्या जनतेकडून अपेक्षित आहे किंवा फिर्यादी पक्षाकडून अपेक्षित आहे, ती मी अर्धवट सोडू शकेन का, हे जवळपास मला तरी अशक्य वाटतंय. म्हणून कदाचित धनंजय देशमुख यांना त्यांनी तो विश्वास दिलेला आहे की माझ्या कामकाजावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. पण हे करता करता त्यांनी हे क्लिअरही केलेलं आहे की माझ्यामुळे कोणत्या खटल्याला विलंब लागू नये याची दक्षता मात्र मी नक्की घेईन. कारण की त्यांना आता हे क्लिअर झालेलं आहे राज्यसभा नियुक्त